आरुष काय करायलास? अरे मामा तू कधी आलास? माझं सोड, तू काय खाऊ लागलास? मी गोड सुपारी खाऊ लागलो मामा. वा, वर तोंड करून सांगायलाच बी मामाला म्हणून गोड सुपारी खायलोय. अरे बाबा, आज गोड सुपारी खायलास, उद्या गुटखा खाशीन, परवा दारू पेशीन. हा चल, तुझ्या मम्मीकडे चल. बरं चल, उठ चल. ताई, ए ताई. अयो हो दादा, अचानकच आलास? हो, अचानकच आलो. मला वाटलं जरा ताईला सरप्राईज द्यावा, पण मला सरप्राईज भेटलं. हो, तिथं बसून सुपारी खायला लागलाय. आणि मग त्याला काय होतंय दादा? अरे 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 ताई, तू लय भोळीस ना. हो, आज गोड सुपारी खायलाय, उद्या गुटखा खाईन, परवा दारू पिन. अशी सवय लागत असती रे. हा, आज मला वयाचे 25 वर्ष झालेत. मामा हा ठीक आहे ना, 27 वर्ष झालेत मला. दादा 30 फायनल आहे. हा, आज मला वयाचे 30 वर्ष झालेत. मी सुपारीचं खाण देखील खाल्लं नाही. तो लागला सुपाऱ्या खायला लागला. बरोबर बोलायलाच दादा. होय, लय सुपारी खाऊ वाटायली का? लेकराकडे जरा लक्ष द्यायचं रे ताय. असं हातातून जात असते लेकरू, माहितीये का? मम्मी, चौकामध्ये मोठा ऍक्सिडेंट झालाय. काय ऍक्सिडेंट झालाय? अगं पण कशाचा? अगं तिथे त्या दारूच्या बाटल्याचा ट्रक पलटी झालाय. काय? दारूच्या बाटल्या ट्रक पलटी झालाय आणि तू मोकळी आलीस काय? चार पत्री बाटल्या आणायच्या बाळा. ताई हे तर बरं, मी जरा 4-5 बाटल्या घेऊन होतो. आरुष दुसरी पिशवी आण. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. अर्जंट काम आहे, इथं थांबायचं नव्हतं मला. मी तू भेट घ्यायला आलतो.